जळगाव जामोद विकासाचा नवा अध्याय. शहराच्या विकास इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा क्षण नगर परिषदेत अनुभवायला मिळाला. नगर परिषदेचा पदग्रहण व नवीन सभागृह लोकार्पण सोहळा अभूतपूर्व उत्साहात पार पडत शहराच्या भविष्यासाठी नवी दिशा देऊन गेला. जळगाव जामोद मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय नामदार श्री संजयजी कुटे व त्यांच्या पत्नी सौ अपर्णाताई कुटे यांच्या हस्ते नगर परिषदेच्या भव्य व आधुनिक नवीन सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले. याच ऐतिहासिक क्षणी नवनिर्वाचित अध्यक्ष गणेशदादा दांडगे यांनी पदभार स्वीकारत शहराच्या विकासाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. भाजप कार्यालयापासून नगर परिषद कार्यालयापर्यंत निघालेल्या मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नागरिकांचा आनंद ओसाडून वाहत होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करत नगर परिषदेत प्रवेश होताच फटाक्यांच्या आतिषबाजीने संपूर्ण परिसर आनंदोत्सवात न्हाऊन निघाला. या सोहळ्यास भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रंगराव देशमुख, डॉक्टर किशोर जेकेला, सर्व नगरसेवक, नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जळगाव जामोदच्या उज्ज्वल भविष्यासाठीची आशा स्पष्ट दिसत होती. या प्रसंगी सौ अपर्णाताई कुटे यांच्या हस्ते नवीन सभागृहासाठी 1 कोटी रुपयांचा निधी लोकार्पण करण्यात आला. हा निधी केवळ आर्थिक मदत नसून शहराच्या विकासावर ठेवलेला विश्वास असल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती. पदभार स्वीकारताना नगराध्यक्ष गणेशदादा दांडगे भावुक होऊन म्हणाले, जळगाव जामोदचा प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबातील सदस्य आहे. शहराचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, पाणी, रस्ते, शिक्षण आणि आरोग्य या प्रत्येक घटकासाठी मी प्रामाणिकपणे झटेन. यावेळी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख यांनी सांगितले की नवीन सभागृह विधान भवनाच्या धर्तीवर उभारण्यात आले असून येथे घेतले जाणारे निर्णय जळगाव जामोदच्या प्रगतीचा पाया मजबूत करतील. हा पदग्रहण व लोकार्पण सोहळा म्हणजे केवळ औपचारिक कार्यक्रम नव्हता, तर जनतेच्या विश्वासाला, विकासाच्या संकल्पाला आणि उज्ज्वल भविष्यास दिलेली साक्ष होती, असे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.